माननीय बेस्ट समिती अध्यक्ष माननीय नगरसेवक श्री अनिल रामचंद्र पाटणकर यांचा प्रयत्नाने व नगरसेविका स्थायी समिती सदस्य सौ मीनाक्षी अनिल पाटणकर यांच्या सहकार्याने सत्यनारायण सोसायटी येथे नव्याने झालेले दुमजली शौचालय जनतेसाठी लोकार्पण करण्यात आले। सदर प्रसंगी चेंबूर विधानसभा महिला सहसंघटक सौ अनिता महाडिक, चेंबूर विधानसभा समन्वयक श्री संदीप गुरव, शाखा प्रमुख श्री उमेश करकेरा, महिला शाखा संघटिका सौ योगिता महात्रे, महिला शाखा समन्वयक सौ कुंदा भोईटे, डीजी शाखा समन्वयक श्री अनिल पटेल, सत्यनारायण सोसायटी, एकता सोसायटी, संजय स्मृती सोसायटी व बाळूमामा सोसायटीचे सर्व पदाधिकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 153 महिला पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते। हे सारे योजना इथे लागू झालेले आहे। तुम्ही बघता बाजूला डेव्हलपमेंट झालेली आहे, त्याच्यामुळे NH2 ह्या कारणामुळे मुळात ही जी बाजूला जी दोन ही एक शौचालय दिसतंय, तसंच इथे पण एक होतं शौचालय, जर्जर अतिशय झालं होतं, पूर्ण खचलं होतं घालून। त्यामुळे हे शौचालय होणं गरजेचं होतं, पण महापालिकेने आमची एक लढाई चालू होती की NH2 आलेलं आहे, बिल्डिंग इमारतचं काम चालू झालं आहे, तर कसं काय करणार। आपण त्यांना दाखवून दिलं की इमारतसुद्धा टप्प्याटप्प्याने होत आहेत, त्यामुळे सगळीच लोक एकत्र काढून तिकडे पाठवली जात नाही आहेत। दुसरी गोष्ट एकता आहे, बाजूला आनंदनगर आहे, आनंदनगरचं तुम्ही बघितलं रोड क्रॉस करून टॉयलेट आहे, इथे पण त्यांना पाठीमागून एकदम जवळ पडेल आहे, कारण रस्ता क्रॉस करून जाणं दिवसा रात्री अपरात्री। त्यावेळेच्या वॉर्ड अधिकाऱ्या वॉर्ड ऑफिसरना इथे आपण आणून परिस्थिती दाखवली आम्ही। मुळात इथे लादीकरणाला सुद्धा परवानगी त्या वेळेस मिळत नव्हती, पण त्यांना आणून परिस्थिती दाखवल्यानंतर त्यांना म्हटलं आम्ही की मुळात 3 वर्ष 4 वर्ष जर होत असतील किंवा 6 वर्ष 20 वर्ष झाले आता या प्रकल्प आपण बघतोय, तर मग तोपर्यंत लोकांनी काय करायचं। लोकांची ही नैसर्गिक जी गरज आहे आणि अत्यंत निकडीची सुविधा आहे ती, आणि त्यामुळे मग आम्ही त्यांना भाग पाडलं आणि लॉट 12मध्ये जी काय शौचालय आमच्या वाट्याला आलेली, तर त्यातली 2 ते 3 तर रद्दच झाली। SRAच्या कारणामुळे ती रद्द झाली। तिथे सुद्धा आता वेगळी लढाई चालू आहे। एक शौचालय तिथे जिथे 5 झालेले तिथं तत्कालीन आमचे स्थानिक आमदारांनी मानलं, त्याच्यामुळे ते रद्द झालं। शेवटी हा एक प्रस्ताव आम्ही इथे चालू केला, तो पण प्रशासनाच्या काळामध्ये एवढा त्रास झाला, इथे जे स्थानिक आमचे शैलाताई आहे आणि इथले जे बाकीचे स्थानिक पदाधिकारी 4 दिवसांनी 8 दिवसांनी सांगायचे काम बंद पडले। ह्याचा जेव्हा पाया खोदला तेव्हा साईडच्या इमारतीचा सुद्धा पाया खोदला होता, बरोबर ना शैलाताई। आणि त्यामुळे एवढी अडचणी झाल्या की आत्ता 6 महिन्यानंतर नगरसेवक निवडणुका झाल्या, मीनाक्षी मॅडम नगरसेवक झाल्या आणि नंतर मग परत त्याला स्पीड जो आला, तो आज आम्ही तिथे ते लोकार्पण केलेलं आहे आणि लोकांच्या सेवेसाठी आज। आणि तो CBO तत्वावर असल्यामुळे मी लोकांना सांगितलं की याची काळजी आपल्याला घ्यायची। एक 100 रुपये जरी आपण घरातून काढले महिन्याला, तर त्याच्यामध्ये लाईट बिल आहे, पाणी बिल आहे, पाण्याचं बिल असेल, ती ब्लिचिंग जी काय त्याला जो काय कपडा साफसफाईला लागेल, झाडू लागेल, आणि जो कामगार आहे त्याला निदान काहीतरी तर पगार मिळायला पाहिजे त्याच्यातून त्याला। तर त्याच्यामुळे त्या पद्धतीने चालू केलेलं आहे। आणि मुळात काय की 100 रुपये मला वाटत नाही की बाबा आज एखाद्या घरामध्ये एखादा गुटखा असेल किंवा आणि उद्या व्यसन पान आहे, आपले असे 400-500 रुपये 1000 रुपये कधी, आता तर गटारीचे मोसम चालू आहेत तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे 100 रुपये लोकांना इथे जास्त करायला हरकत नाही। आणि मुळात ते आपण आपल्यासाठी करणार आहोत, की ती जबाबदारी आम्ही, बाकी तर विवेक आहे, दत्तू आहे, सुधीर तुम्ही आहातच सगळे करत आहेत, पण शैलाताई एकदम जवळ असल्यामुळे त्या नित्यनेमाने रेग्युलर बंद झालं काम का त्यांचा फोन आला, काम बंद झालं। तर त्यांना सांगितलं की आपण सगळ्यांनी जबाबदारी घ्या। आम्ही तर जेव्हा कंप्लेंट असेल आम्ही पण राहून फेरी तर आपण मारत राहणारच आहोत। आणि आज लोकार्पण झालेलं आहे, तर मी आपल्या माध्यमातून ह्याच म्हणजे स्थानिक लोकांना पण आणि जे कोण बघतील उद्या भविष्यात तुमच्या चॅनलच्या मधून त्यांनासुद्धा हे सांगेन की मुळात आपली जबाबदारी आहे, आपलं कुटुंब आपली जबाबदारी, तसं बांधून दिल्यानंतर वापरायची, स्वच्छ ठेवायची ही सुद्धा आपलीच जबाबदारी। आज सत्यनारायण सोसायटी इथे आपण आज 12 मधून आज आपण या शौचालयाचं ओपनिंग केलेलं आहे।
बरेच वर्षानंतर झालेलं आहे खरं तर. ही आता पाटणकर साहेबांनी सांगितलं, मी परत सांगणार नाही आहे. पण आज आपण हे चालू करताना याचं आज ओपनिंग केलं आहे आपण, तर मी विभागातील नागरिकांना इतकंच सांगणार आहे की ही गरज आपली आहे, ही गरज आपली आहे आणि आपल्याला रोज जायचं आहे. असं नाही का आज गेलो आणि 4 दिवसांनी जाणार आहे. कारण हायजीन आपल्या हातात आहे, ठेवायचं. आज तुम्ही बघाल टॉयलेटच्या याच्यातून माध्यमातून जंतू किती बाहेर असतात ते लोकांना स्लममध्ये नाही कळत. पण मी आता आपण नवीन केलं आहे, तर मी नागरिकांना इथल्या विनंती करते की आपण स्वतःहून, जसं पाटणकरांनी सांगितलं की थोडंसं आपण एक 100-100 रुपये घरामागे काढले तरी त्याचा लाईट बिल आहे, पाण्याचा खर्च आहे, साफसफाईचा खर्च आहे, जो साफ करणार त्याचा खर्च आहे, तोही निघून जाणार आहे. अशा तऱ्हेने आपला हा टॉयलेट व्यवस्थित राहणार आहे. आणि या ओपनिंगच्या वेळी सगळे स्थानिक पदाधिकारी आणि या स्वस्तनारायण सोसायटीचे सगळे ज्या 4ही सोसायट्या आहेत त्यांचे आज स्थानिक इथे सगळे नागरिक उपस्थित आहे. मी त्यांचे आभार मानते की त्यांनी या कार्यक्रमात येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि मी त्यांना सांगेन की हे आपल्यासाठी आपली गरज आहे, आपण ती व्यवस्थित ठेवली पाहिजे. आपल्या माध्यमातून मी हेच जनतेला सांगेन. आज आमच्या एकतानगर सोसायटी, संजय स्मृती, सत्यनारायण सोसायटी या तिन्ही सोसायटीमध्ये आज आमच्या लाडक्या नगरसेविका मीनाक्षीताई पाटणकर तसेच आमचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर साहेब यांनी आम्हाला शौचालय बांधून दिल्याबद्दल आम्ही तिन्ही सोसायटीच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आणि नागरिकांच्या वतीने त्यांना सांगतो की आम्ही हे शौचालय अत्यंत साफसुथरं ठेवू ही विनंती करतो. आणि सर्व सोसायटीला सांगतो की हे शौचालय आपलं घरचं शौचालय समजून वापरायचं आहे. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. गरज होती. गरज आम्हाला भरपूर होती. बरेच वर्षापासून आम्ही रखडलो होतो. 4-5 वर्ष झाले आमच्याकडे शौचालयाचे हाल काढले. आणि अनिलजी पाटणकर भाई हे नेहमी आम्हाला सांगायचे की करून देऊ, आपण करू. SRAचं पण चालू होतं आमचं. आणि SRAच्या माध्यमातून आम्हाला शौचालयाची जास्त आवश्यकता होती, कारण शौचालयच नव्हतं. आमचे शौचालय बघाल जुने ते एकदम डबगाईला आलेले आहेत, म्हणजे असे पडलेले आहेत. त्यानंतर हे शौचालय आज आम्ही प्रतीक्षेत होतो किती दिवसांनी ओपनिंग होणार. आणि आज तो मुहूर्त लागला. आणि आमच्या सर्व कमिटीच्या वतीने धन्यवाद मानतो, कारण खरोखर शौचालयाची आम्हाला गरजच होती. जसं आपण आपलं घर ठेवतो स्वच्छ, माझ्या मतीने तसंच ते पण ठेवायला पाहिजे. टॉयलेट पण स्वच्छ ठेवायला पाहिजे. हां, ठेवणार नक्की ठेवणार. आम्ही आमचं शौचालय चांगलं ठेवणार, साफ ठेवणार. खूप गरज होती. आम्ही 3 वर्ष तर ना लेडीज आणि जेंट्स एकाच टॉयलेटमध्ये जात होतो. 3 वर्ष पडले. आणि आता आहे ना आतमधली भांडी पडलेली आहेत. 12 संडासामधनी फक्त 4 का 5 टॉयलेट चांगले आहेत. ताईला आशीर्वाद देणार आहे का? हां, वहिनीचा तर आम्हाला खूप सपोर्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाईंनी आमच्यासाठी भरपूर काय केले. आमच्या नगरसेविकांनी टॉयलेटचे बांधून दिले आणि त्यांनी जे नियम घालून दिले, त्यांनी जे आम्हाला सांगितलं कशी सुविधा राखायची, कशी स्वच्छता राखायची, ते आम्ही त्यांचं पूर्ण पालन करू. आणि आम्ही आमच्या घरचे संडास असे समजून आम्ही स्वच्छता राखू. बघा, बघते जनता बघेल तुम्हाला. आज बघू द्या, आम्हाला पण तेच पाहिजे होतं. एवढं वैताग आलेला आम्हाला, असं म्हणजे अक्षरशः रडायला येत होतं लांब जाताना. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.